आज आम्ही संपूर्ण कुटुंबासह महाराष्ट्राच्या आराध्य दैवतांपैकी एक असलेल्या कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मी अर्थात अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी आलो आहोत. कोल्हापूरच्या मध्यभागी वसलेले हे मंदिर केवळ एक धार्मिक स्थळ नाही, तर श्रद्धा, इतिहास आणि वास्तुकलेचा अद्भुत संगम आहे. सुमारे 1000 वर्षाहून अधिक जुने हे मंदिर भारतात प्रमुख शक्तिपीठांपैकी एक आहे. मंदिरात प्रवेश करताच भव्य दगडी बांधकाम आणि सुंदर कोरीव शिल्पे आपले लक्ष वेधून घेतात. दरवर्षी लाखो भाविक महाराष्ट्रासह देशाच्या कानाकोपऱ्यातून इथे दर्शनासाठी येतात. नवरात्र उत्सवाच्या काळात मंदिर परिसरात भक्ती, उत्साह आणि श्रद्धेने भारावून गेलेले भक्त आपल्याला दिसतात. या मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे किरणोत्सव. वर्षातील ठराविक दिवशी सूर्यकिरण थेट देवीच्या मूर्तीवर पडतात. प्राचीन भारतीय वास्तुशास्त्र आणि खगोलशास्त्राचा हे एक अद्भुत नमुना मानला जातो. मंदिरातील अंबाबाईची काळ्या पाषाणातील मूर्ती अत्यंत देखणी आणि तेजस्वी आहे. भक्तांची अशी श्रद्धा आहे की देवीच्या दर्शनाने सुख, समृद्धी आणि मनाला शांती लाभते. आम्ही जेव्हा मंदिराकडे गेलो होतो तेव्हा अधिक मास चालू होता, त्यामुळे भाविकांची अजूनच गर्दी होती. आम्ही मुखदर्शन घेतले आणि मंदिरातून देवीचा आशीर्वाद घेऊन निघालो. कोल्हापूरला आलो आहोत आणि अंबाबाईचं दर्शन घेतलं नाही असं कधी होऊच शकत नाही. कोल्हापूर शहर अंबाबाई मंदिरामुळे जगभर प्रसिद्ध आहेच. याशिवाय अनेक गोष्टी कोल्हापूरमधल्या प्रसिद्ध आहेत. या मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे येथे येणाऱ्या प्रत्येक भाविकाला एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा अनुभवायला मिळते. मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण मनाला शांतता देते. महालक्ष्मी देवी ही केवळ धनाची देवी नसून शक्ती, करुणा आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. आमच्यासाठी हा प्रवास केवळ दर्शनाचा नव्हता, तर कुटुंबासोबत घालवलेले सुंदर क्षण एकवटण्याचा होता. तर मग तुम्ही कधी येता कोल्हापूरला अंबाबाईच्या दर्शनासाठी?